शांत झोपेसाठी एक हळूवार गोष्ट. मोकळ्या आकाशाची निवड. आता शांतपणे तुमच्या जागेवर विसावा घ्या. हलकेच डोळे मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. तुमचं शरीर सैल होत आहे. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. आजची ही गोष्ट तुम्हाला एक शांत पर्वतावर घेऊन जाईल, जिथे वारा मोकळा वाहतो आणि चांदणं सगळीकडे अलगद पसरलेलं आहे. कल्पना करा, उंच डोंगर, थंड वारा आणि शांत रात्रीचं आकाश. झाडांच्या फांद्या हळूवार हलत आहेत. दूरवर कुठेतरी पाण्याचा मंद आवाज ऐकू येतो आहे. सगळीकडे एक गोड शांतता आहे. त्या डोंगरावर एक छोटस करड्या रंगाचं पक्षी राहत होतं. त्याचं घर साधं होतं. काही फांद्या, काही पानं आणि मोकळं आकाश. त्यांना रोज खायला मिळायची काटेरी झुडपावरील उगवणारी छोटी काळी फळं. ती थोडी कडू होती, थोडी कठीण होती, पण त्या पक्षाला त्याची सवय होती. तो सकाळी सूर्योदयासोबत उडायचा, आकाशात मोकळेपणाने फिरायचा आणि संध्याकाळी शांत ओढ्यावर काठावर बसायचा. वारा त्याच्या पंखांना स्पर्श करायचा आणि तो हलकेच डोळे मिटून बसायचा. एके दिवशी त्याने खाली पाहिलं. डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर पिंजरा होता. चमकदार, सोनेरी. आणि त्या पिंजऱ्यात एक सुंदर पक्षी बसलेला होता. त्याच्या समोर गोड फळं ठेवलेली होती. रसाळ, चमकदार, संत्री, गोड फळं. त्या पिंजऱ्यातील पक्षाने वर पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं, तू इतक्या कडू फळावर का जगतोस? थंड वाऱ्यात का राहतोस? तो पुढे म्हणाला, इकडे ये. इथे गोड फळ आहेत, आराम आहे, सुरक्षितता आहे. करड्या पक्षानं शांतपणे ऐकलं. वारा त्याच्या भोवती फिरत होता. चांदणं त्याच्या पंखावर पडत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, हो, ही फळं कडू आहेत, पण ती माझी आहेत. मी जेव्हा हवं तेव्हा खाऊ शकतो. मी जेव्हा हवं तिथे जाऊ शकतो. त्याने त्या पिंजऱ्याकडे पाहिलं. तुझी फळं गोड आहेत, पण त्या गोडी बरोबर तुला या कड्या स्वीकाराव्या लागतात. थोडी शांतता पसरते. फक्त वाऱ्याचा आवाज आणि रात्रीचं मऊ चांदणं. करड्या पक्षाने आपले पंख पसरले आणि तो आकाशात उंच उडाला. मोकळा, हलका, शांत. त्याच्या पंखाचा आवाज हळूहळू दूर जातो आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरते. ही गोष्ट आता हळूहळू शांत होत आहे. तुमचं मन शांत होत आहे. तुमचे विचार हळूहळू विरत आहेत. हलकेच श्वास घ्या आणि सोडा. तुमचं शरीर जड होत आहे. तुम्ही अधिक आरामात जात आहात. कधी कधी जीवनात गोड गोष्टी दिसतात, पण त्या गोडी बरोबर काही बंधनं येतात आणि काही वेळा थोडी कडू वाटणारी गोष्ट आपल्याला मोकळं ठेवते. आता त्या शांत आकाशाची कल्पना करा. तुम्ही हलके आहात. वारा तुम्हाला अलगद स्पर्श करतो आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. तुमचे मन हळूहळू शांत होत आहे. सगळे विचार
दूर जात आहेत. आता शांतपणे डोळे मिटा आणि स्वतःला झोपेत सोडा. तुम्हाला गोड, खोल आणि शांत झोप लागेल. शुभरात्री.